ओडिसामधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही सुन्न व्हाल. विषय काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. ओडिसामधील के ओझार जिल्ह्यातील पाटणा ब्लॉकमध्ये एक अतिशय विचित्र आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील जितू मुंडा नावाच्या व्यक्तीने आपल्या मृत बहिणीचा सांगाडा थेट बँकेत आणला. होय, तुम्ही जे ऐकलं ते एकदम बरोबर आहे. त्यांनी सांगाडा जो आहे ना तो थेट बँकेत घेऊन आला. ही घटना एप्रिल 2026 मधली आहे. जितू मुंडा याच्या बहिणीचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. तिच्या खात्यावर सुमारे 20,000 रुपये होते, पण ते पैसे काढण्यासाठी जितू वारंवार बँकेत जात होता. ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोशी शाखेत बँक कर्मचाऱ्यांनी एकच अट ठेवली होती: खातेदार स्वतः हजर असला पाहिजे. जितूने वारंवार सांगितलं की त्याची बहीण जी आहे ती मरण पावली आहे, त्यामुळे ती येऊ शकत नाही, पण तरीही त्याला पैसे नाकारण्यात आले. शेवटी प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून जितूने जे पाऊल उचललं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. त्याने बहिणीची कबर उखरली, तिचा सांगाडा बाहेर काढला आणि थेट तो बँकेत घेऊन गेला. ही घटना फक्त धक्कादायक नाही, तर ती आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. गरीब अशिक्षित माणसाला न्याय मिळवण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागायला पाहिजे का? या घटनेवर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.